येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. सोलापुरात 1658 कोटी खर्च, मात्र एकही आमदार नगरसेवक बोलेना. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक, आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. सोलापूर शहरात स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या माध्यमातून 46 विविध प्रकल्पांवर तब्बल 1658 कोटी रुपये खर्च करण्यात आले. हे आकडे सोलापूरकरांची झोप उडवणारे, गरज नसणारी आणि निकृष्ट दर्जाची कामं करून मनमानी पद्धतीनं केंद्र आणि राज्य सरकारचा पैसा सोलापूर शहरात खर्च करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्मार्ट सिटी योजनेला एक प्रकारे सोलापुरात हरताळ फासण्यात आलाय. असं असताना एकही लोकप्रतिनिधी याबाबत देखील काढायला तयार नाही. 2016 साली स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनी स्थापन करण्यात आली. एप्रिल 2026 मध्ये ही कंपनी बंद करा असं केंद्र सरकारनं सांगितलं. सध्या कंपनी बंद करण्याची क्लोजर प्रोसिजर सुरू आहे. आज कंपनीचे चेअरमन तथा महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक झाली. यामध्ये महापौर विनायक कोंड्याल, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, नूतन जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांची संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. वास्तविक पाहता कंपनी बंद करण्याची प्रक्रिया सुरू असताना त्यांची नियुक्ती कशी, ही आश्चर्याची गोष्ट आहे. आज या कंपनीची 47वी ऑनलाईन बैठक घेण्यात आली. कंपनी बंद करा असे केंद्र सरकारचं पत्र असताना देखील कार्यालयीन खर्च, ऑडिट या नावाखाली सुमारे 1 कोटी रुपयांची तरतूद आजच्या बैठकीत करून घेण्यात आली आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सोलापूर शहरात केलेल्या सर्व प्रकल्पांची शासकीय पातळीवर चौकशी होणं गरजेचं आहे. सोलापूर महापालिकेचे 35 कोटी रुपये एयू फायनान्समध्ये 7.20% एवढ्या व्याज दरानं ठेवण्यास स्थायी समितीमध्ये देण्यात आली मंजुरी. महापालिका आयुक्तांनी पाठवला होता प्रस्ताव. सभापती रंजिता चाकोते यांची माहिती. सोलापुरात स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीकडून 125 कोटी रुपये खर्चून 10 रस्ते केले. बहुतांश ठिकाणी ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी रस्ते खोदकाम सुरू. दत्त चौक महापालिका झोन क्रमांक 1 जवळील रस्त्याचं खोदकाम सुरू. सोलापूर महापालिकेतील नगर अभियंता सारिका अकुलवार यांच्यावर नाले सफाईमध्ये घोटाळा केल्याचा ठपका ठेवून महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी अकुलवार यांची केली नगर अभियंता पदावरून उचलबांगडी. तक्रारदार नगरसेवक अनंत जाधव म्हणाले, अर्धी लढाई जिंकली, अजून खूप बाकी. आमदारांच्या अंदाज समितीकडून सोलापूर जिल्ह्यातील विविध कामांची पाहणी सुरू. बैठकीची गुप्तता आणि दौऱ्याची गुप्तता कायम. जलसंधारण दिनानिमित्त सोलापूर जिल्ह्यात दिनांक 15 ते 21 ऑगस्ट दरम्यान जलसंधारण सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा. या सप्ताहाचा आज सकाळी होम मैदान इथं महा वॉकेथॉन वॉक फॉर वॉटरचं आयोजन करत झाला समारोप. या पदयात्रेसाठी तब्बल 5115 नागरिकांनी केली नोंद. 100% ऑर्गॅनिक उच्च दर्जाचे प्रोडक्ट्स व हायजीन असलेले सोलापुरातील एकमेव सलून स्टाईल मंत्रा, जिथे क्लायंट्सना सर्व प्रकारच्या हेअर ट्रीटमेंट, कलर, हायलाइट्स, पीपीडी, फ्री कलर, सर्व ॲडव्हान्स स्किन ट्रीटमेंट्स, हेअर एक्सटेन्शन, लॅश एक्सटेन्शन आणि बऱ्याच इतर ॲडव्हान्स सर्व्हिसेस दिल्या जातात. ब्राइड ग्रूम मेकअप अँड ऑल पॅकेज. स्टाईल मंत्रा युनिसेक्स सलून, अग्रवाल पॅलेस, ऑपोजिट पतंजली मॉल, जुळे सोलापूर, सोलापूर. मोबाईल 6399888822. सोलापूर महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीनं महिला व मुलींसाठी MSCIT प्रशिक्षणाचं आयोजन. प्रशिक्षणासाठी 19 ऑगस्ट 2026 ते 2 सप्टेंबर 2026 या कालावधीत करावेत अर्ज. सभापती निर्मला जंगम यांची माहिती. सोलापूर शहरातील 54 मीटर रस्त्यावर अवंतीनगर येथील रेल्वे अंडरब्रिजच्या खाली वाहत आहे घाण पाण्याचे पाट. महापालिका अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष. इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स या परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा 22 ऑगस्ट रोजी सोलापुरातील मंगळवेढेकर इन्स्टिट्यूटमध्ये होणार सत्कार. कृष्णा नदीतून पावसाचे वाहून जाणारे अतिरिक्त 40 TMC पाणी उजनी धरणात आणण्यासाठी डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट करण्याच्या कामाची पाटबंधारे विभागानं काढली 17 कोटी रुपयांची निविदा. महाराष्ट्र साहित्य परिषदेची जुळे सोलापूर शाखा आणि प्रिसिजन फाउंडेशन यांच्या वतीनं दिला जाणारा ज्येष्ठ कवी दत्ता हालसगीकर साहित्यिक पुरस्कार यंदा अभिनेते आणि कवी किशोर कदम उर्फ सौमित्र यांना झाला जाहीर. 10,000 रुपये रोख, चांदीचं कमळ आणि मानपत्र असं पुरस्काराचं स्वरूप. किमया
ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2BHK आणि 3BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, EV चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800. कुंभमेळ्याच्या नावाखाली 35,000 कोटींचं बजेट काढणं हा केवळ पैसे खाण्याचा आणि कंत्राटदारांच्या भल्यासाठीचा टेंडर काढण्याचा विषय आहे, असा घणाघाती हल्ला काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारवर केला. मराठी न येणाऱ्या 1268 रिक्षा टॅक्सी चालकांना नोटीस. महाराष्ट्र परिवहन विभागाची मोठी कारवाई. भाषा शिकण्यासाठी पुरेसा वेळ, मात्र नियमभंगांची मुभा नाही. कर्जमाफीसाठी मंत्र्यांचे बंगले, गाड्यांचा लिलाव करू. 27 ऑगस्टला मुंबईत आंदोलन करण्याचा रविकांत तुपकर यांचा इशारा. सरसकट कर्जमाफीची केली मागणी. पुण्यात 12व्या ब्रिक्स दळणवळण मंत्र्यांच्या बैठकीला सुरुवात. नवोन्मेष, उद्योजकता आणि स्टार्टअपला चालना देण्याचं आवाहन. संशोधन, तांत्रिक सहकार्य, सर्वसमावेशक आर्थिक वाढीला प्रोत्साहन. न्यायिक सेवा परीक्षेसाठी अनुभवाची अट शिथिल. 3 वर्षांऐवजी आता 1 वर्ष वकिली अनुभव. नव्या उमेदवारांसाठी प्रशिक्षणासह न्यायिक सेवेत प्रवेश. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली, सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. काँग्रेस नेता राहुल गांधींच्या आंदोलनावर भाजपची टीका. केंद्रीय स्वास्थ्य मंत्री JP नड्डांचा आरोप. आंदोलन प्रसिद्धीसाठी असल्याचा दावा. न्यायव्यवस्थेवर राहुल गांधींचा विश्वास नाही का, अशी केली टीका. दूरसंचार तसंच माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य आणि अधिक दृढ करण्यासाठी भारत आणि ब्राझील दरम्यान एक सामंजस्य करारावर स्वाक्षरी. यामुळे डिजिटल नवोपक्रम आणि सायबर सुरक्षेला मिळणार चालना. तंत्रज्ञानातील सहकार्य अधिक बळकट होण्यावर भर. एल निनोमुळे पावसाळ्याच्या उत्तरार्धात पाऊस घटणार. पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसणार. राज्यात उकाडा आणि तापमान वाढण्याची शक्यता. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सिंगापूर दौऱ्यात भारत आणि आशियाई देशांमधील आर्थिक भागीदारी दृढ करण्यावर दिला भर.